ग्रामपंचायत सदस्य कारिवली ग्रामपंचायत सदस्य शैलेशजी तुम्मा यांच्या शुभ हस्ते व्यंकटेशजी यांचा सन्मान केला जाते। माईची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते। व्यंकटेशजी यांचा सन्मान केले जाते। त्यानंतर अशोकजी कोंडा मी ग्रामपंचायत सदस्य शैलेशजी तुम्हा आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अशोकजी कोंडा यांचा उचित सन्मान करायचा आहे। ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक शैलेशजी तुम्हा यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह त्यांचे सुपुत्र रमेश इथे आलेले आहेत। एक आदर्श पिता पुत्राची जोडी बघा मित्रासोबत येतात मीचे व्यक्तिमत्व येतात आणि यांच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण एक दिवसासाठी मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अशोकजी कोंडा आणि त्यांचे पुत्र रमेशजी कोंडा यांच्या माध्यमातून जिसने माणसांची सकाळपासून तहान भागवलेली आहे आणि हे पुण्य नक्कीच तुमच्या वाट्यात आलेलं आहे। खूप खूप धन्यवाद। जरा घाई करा बघा शिनू यांच्यावर किती विश्वास दाखवलेला आहे। दोन सामने मी बघितले त्यांचे दोन्ही सामन्यामध्ये सपशेल ते अपयशी ठरले तरी कर्णधाराने त्यांच्यावर विश्वास दाखवलेला की जा तुम्ही सलामीला जा। तुमच्यामध्ये जो टॅलेंट आहे जी कौशल्य आहे जी गुणवत्ता आहे ती तिसऱ्या सामन्यात तरी कदाचित बहरात येऊ शकते। बघा मित्रांनो जेव्हा एखादा खेळाडू इनफॉर्म मध्ये असतो आउट ऑफ फॉर्म मध्ये असतो इनफॉर्म मध्ये नसतो आउट ऑफ फॉर्म मध्ये असतो तेव्हा त्याला संघ नायकाकडून त्यांच्या पाठीराख्यांकडून खेळाडूंकडून जेव्हा प्रोत्साहन मिळतो तेव्हा तो नक्कीच फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो आणि संधी दिल्यानंतरच माणूस त्याचं सोनं करत असतो। कदाचित शिनू या सामन्यात ये बड़े मैच के खिलाड़ी है बघा थांबले होते इंतजार होता याच सामन्यासाठी त्यांच्या फलंदाजीचा। आम्हाला कोणाचे तरी बाईकची चावी सापडलेली आहे ते आमच्या समालोचन कक्षामध्ये त्यांनी सुपूर्द केलेले आहे। बघा कोणाच्या खिशामध्ये चावी नसेल आपल्या बाईकची तर घेऊन जा। ही गुणवत्ता आहे शिनूकडे आणि याच्यासाठी त्यांना वारंवार सलामीला संधी दिली जाते अपयशी ठरत असताना। नवीन चेंडू आपले स्वयंसेवक आहेत का तिथे आहे चला धन्यवाद थँक्यू शुक्रिया। स्वयंसेवक जाऊ नका तुमची गरज आहे। बाईक स्वार टेबल सीट 19 गोलंदाजी मार्गावर हरीश बघा हा फलंदाज आहे जो इनफॉर्म मध्ये आला ती फलंदाजांसाठी गोलंदाजांसाठी कर्दनकाल ठरू शकतोय। दोन चेंडू एक षटकार त्यानंतर चौकार
मास्टर 40+ मध्ये नक्कीच आपल्या फलंदाजीचा दबदबा सोडणारे ताडाले टीम संघामध्ये नक्कीच त्यांचं योगदान असते. आणि इथे बघा रेग्युलर क्रिकेटरांच्या समोर सुद्धा पहिल्या चेंडूपासून आक्रमणावर त्यांनी भर दिलेला आहे. मी आधी सांगितले की हा खेळाडू गुणवत्तेने भरलेला आहे म्हणून त्याला संधी वारंवार दिली जाते. पुन्हा एकदा मोठा फटका, हा चेंडू सीमारेषे बाहेर. खुश खबर आहे सर्व खेळाडू मित्रांसाठी, संघांसाठी. 17 मार्च 2024 मध्ये गुंड्या 11 या संघाकडून स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. ज्या संघांना भाग घ्यायचा असेल या स्पर्धेत त्यांनी संपर्क साधायचा आहे. गुंड्या 11 संघाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधायचा आहे. ही स्पर्धा ठाकराच्या पाडा मैदानावर होणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा येतोय चौकार, षटकार चौकार, षटकार चौकार. बघा प्रेक्षक बक्षीस घेऊन आलेले आहेत, रोख रक्कम आणि सेल्फी सुद्धा. प्रेक्षकांचं प्रेम बघा, चाहत्यांचं प्रेम बघा. शिन्नू 2 सामन्यामध्ये अपयशी, इथे मात्र त्यांनी पूर्ण अपयश बाजूला सारून नव्या दमाने सुरुवात केलेली आहे. खराब चेंडू, फुलटा चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये. धावसंख्या 20, सर्वात महागडं षटक म्हणावं लागेल. श्री उमाकांतजी पाटील विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कारिवली, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हरीश क्षेत्ररक्षक आहे आणि सापडलेला आहे. जालट लावलं होतं तिथे आणि सावध अगदी सहज सापडलेलं आहे, शिकार सापडलेली आहे. मात्र फायदा होणार नाही. इथे होती फ्री हिट. तर पहिले षटक समाप्त झाले. तर या षटकात धावसंख्या पोहोचलेली आहे 21. तर आताच इथे शुभ आगमन झालेलं आहे. कारिवली गावचे विद्यमान उपसरपंच, एक यंग आणि डॅशिंग पर्सनॅलिटी, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री उमाकांतजी पाटील, जे सध्या कारिवली गावचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांनी आमच्या संघाला नेहमीच सहकार्य केलेले आहे. मदतीचा हात पुढे केलेला आहे. जेव्हाही त्यांना कोणी आवाज देतील त्यांनी कारिवली गावाच्या प्रत्येक संघासाठी, कोणत्याही संघासाठी मोठ्या मनाने सहकार्य केलेले आहे. असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री उमाकांतजी पाटील, विद्यमान उपसरपंच कारिवली ग्रामपंचायत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पद्मशाली रायडर्स संघाच्या वतीने, सुभाषनगर कारिवलीच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू, अवांतर 1 धाव. धावसंख्या पोचलेली आहे ती 22. विशाल ड्राईव्ह के स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. असं वाटतंय की फलंदाजांना धावपळका अर्ज जास्त वाटत आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे पहिल्या धावेचाही प्रयत्न केला गेला नाही.
इथे पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आहे, पोचेल का चेंडू पर्यंत? नाही पोहोचू शकत. दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. तर दोन्ही संघ आज सेमीफायनलचा सामना खेळत आहेत. पाहुण्यांच्या माहितीसाठी आपण बघताय BCC कामतगर वर्सेस विक्टोरी 11 आणि या दोन संघामध्ये सेमीफायनलचा सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकली विक्टोरी 11 या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मात्र अडचणीत आलेला आहे हा संघ. एक फलंदाज गेला का एक, मग तो शिनू असो, त्यानंतर राजू असो की पोलार्ड असो, त्यानंतर धनराज असो, प्रत्येकाने चांगली फलंदाजी इथे केलेली आहे. अजूनही जे असतील त्यांना संधीसुद्धा मिळाली नाही, कारण पहिल्याच फलंदाजांनी सामने फिनिश केलेले आहेत. 4थ्या क्रमांकापर्यंत फलंदाजीच पोचली नाही. अशीच गोलंदाजी करावी लागेल विशाल्याला, त्याच्या इतर सहकारी गोलंदाजांना, कारण जर जेमतेम 40-45 पर्यंत तुम्ही रोखता, 50च्या जरी आत रोखता, तर तुमची सुद्धा फलंदाजीची लाईन मजबूत आहे. तुम्ही सुद्धा प्रतिकार करू शकता, त्या धावा जमवू शकता. उजव्या हाताच्या बाहेर येईल चेंडू, नाही, पंचांनी थोडीशी मुवमेंट केलेली, मात्र पंच सुद्धा आपली मजा घेत आहेत. फुलटास चेंडू, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, चुकी करेल, चुकी करणार नाही असं वाटलं होतं, मात्र चुकी झालेली आहे. अगदी सहज झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. बघा, क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्ही गाफील राहून जमणार नाही. अशा रीतीने जर तुम्ही चुका कराल तर फलंदाज नक्कीच तुम्हाला धोकादायक ठरू शकतात. तत्पूर्वी पहिले षटक समाप्त झालेले, सन्मानाकडे आपण वळूया. आताच इथे विराजमान झालेले आमच्या विनंतीला मान देऊन पद्मशाली रायडर्स संघाच्या आमंत्रणाला स्वीकार करून आमच्या कारिवली गावचे विद्यमान उपसरपंच श्री उमाकांतजी पाटील इथे हजर राहिले आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली, पद्मशाली चषकाची शोभा वाढवली. श्रीनिवासजी तडका, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंच डॅशिंग पर्सनॅलिटी उमाकांतजी पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच यांचा उचित सन्मान करायचा आहे. माईची शाल, प्रेमाची शाल, पुष्प मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह, सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान. तर मित्रांनो, ही स्पर्धा जी आपण बघतोय पद्मशाली चषक 2024, या चषकासाठी पूर्ण मंडप व्यवस्था केलेली आहे भव्य दिव्य अशी. पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. यानंतर येणारे फलंदाज धोकादायक आहेत, त्याची चाहूल लागलेली दिसते.
तर नक्कीच हे मंडप व्यवस्था केली, भव्य दिव्य अशी ही मंडप व्यवस्था शामियाना उभारलेला आहे आणि याचा पूर्ण जो खर्च आहे तो उचललेला आहे ग्रामपंचायत कारिवली, सरपंच असो, उपसरपंच असो, ग्रामपंचायत सदस्य असो. खरंच ग्रामपंचायत कारिवलीचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी एकमताने हे खर्च उचललेला आहे आणि आमच्या या पद्मशाली रायडर्स संघाला अनमोल अशी मदत केलेली आहे. खूप खूप धन्यवाद ग्रामपंचायत कारिवली. दिवसभर जे आपण इथे तहानलेल्या खेळाडूंना पाण्याची व्यवस्था पाहायला मिळते. ही पाण्याची व्यवस्था अशोकजी कोंडा आणि त्यांचे सुपुत्र रमेशजी कोंडा यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. इथे षटकार येतोय, राजूच्या या बॅटमधून षटकार. हा खेळाडू राजू मात्र फलंदाजीमध्ये आनंद घेतोय. पहिल्या सामन्यात 37, दुसऱ्या सामन्यातही चांगली फलंदाजी आणि या सामन्यातही दुसऱ्या सामन्यात 23 आणि या सामन्यात आतापर्यंत 11 धावा करून खेळतोय आणि हा 11 प्लस 6 6 धावा येत आहेत. बेचाळीस 42 सुरेशजी कॅरमकोंडा यांच्याकडून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या 4ही ट्रॉफ्या सुरेशजी कॅरमकोंडा यांच्याकडून आम्हाला बहाल करण्यात आले. तसेच जे सन्मान चिन्ह आपण पाहुण्यांच्या सन्मानार्थ देतो ते सन्मान चिन्ह सुद्धा त्यांच्याच वतीने आम्हाला बहाल करण्यात आले, पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद सुरेशजी कॅरमकोंडा. आपण इथे आहात प्रेक्षकांमध्ये, आपण इथे या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. तरी लगातार 3 षटकार. सुरेशजी कॅरमकोंडा या आपण 4 प्रकारचे मुख्य ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रेक्षक तुम्ही वारंवार लगातार 3 षटकारांना प्रत्येक फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक होतं केतनजी सिंगरवार यांच्या वतीने. आणि आता इथे 3 षटकार आलेले आहेत आणि पाहुणे इथे उपस्थित आहेत. त्यांनी सांगितले जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत प्रत्येकाला ही संधी असेल आणि 500 रुपयाचं मानधन त्यांच्यासाठी आमच्याकडे जमासुद्धा झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर रोहनजी सिंगरवार आणि रोहितजी आणि रोहनजी सिंगरवार यांच्याकडून आम्हाला प्रत्येक खेळाडूला जे आम्ही मॅन ऑफ द मॅच देतो हे पारितोषिक आमच्यासाठी बहाल करण्यात आले, पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तर सिंगरवार मोटरच्या वतीने टॉस बॉक्स उभारण्यात आलेला आहे. इथे मात्र खरबुजे करते टरबुजेने रंग बदला. जोपर्यंत शिनू आहे तोपर्यंत पोलाची गरज भासत नाही. बघा काही फरक पडत नाही त्यांचा. तुम्ही जरी विकेट नाही घेतला तरी हा फलंदाज सुद्धा धोकादायक ठरू शकतोय आणि त्यांनी त्या जखम्यावर बघा कसे मीठ चोळलेले.
1 धाव. धावसंख्या पोचलेली ती 55. 55 55. बघूया शिनू किती धावा करले. राजू 14 चेंडू 29 शिनू आणि राजू इथे पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज आहे त्याच्या खाली. दोघांमध्ये तिथे मिस्टेक झाली होती, मिसअंडरस्टँडिंग झाली होती, मात्र झेल पकडलाय गोलंदाजाने. तर मित्रांनो सकाळपासून आपण ही स्पर्धा खेळतोय. अनेक खेळाडूंना भूक लागली, त्यानंतर त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. या सर्वांची भूक भागवण्याचं काम केलेलं आहे रमेशजी वडियालम. बघा अनेक खेळाडू आले होते, त्यानंतर त्याच्यासोबत जे पाठीराखे आले होते त्यांच्यासुद्धा जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांचे खूप खूप धन्यवाद. खरंच कुणी पाणी पाजतोय तर कुणी भोजनाची व्यवस्था करतोय. या सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद. रमेशजी वडी बघूया धावसंख्या पोचलेली आहे ती. आणि हा येतोय मोठा मोठा पत्रा बजाव 6. या षटकाराने धावसंख्या झालेली आहे. इथं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या संध्याकाळच्या सत्रात मान्यवरांची मात्र इथे मांदियाली पाहायला मिळते, गर्दी पाहायला मिळते. या स्पर्धेवर बघा किती पाहुण्यांचं प्रेम आहे आणि या पद्मशाली रायडर संघावर किती जणांची माया आहे. आणि याचंच उदाहरण म्हणून सकाळपासून मान्यवरांची नावं घेऊन आम्ही सुद्धा एक प्रकारे थकलो, कारण आतापर्यंत या स्पर्धेला 55 मान्यवरांनी भेट दिली आणि 55 मान्यवरांचा आम्ही जेमतेम सन्मानही केलेला आहे. सेमीफायनलचा हा सामना आहे. या प्रेक्षकांमध्ये भरतजी गालपेले कुठेतरी आहेत. या आपण प्रेक्षकांमध्ये आहात, आपणास विनंती आहे भरतजी गालपेले आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्या, बसून आनंद घ्या. इथे आपली जागा ही मान्यवर कक्षामध्ये आहे, प्रेक्षकांमध्ये नाही. अतिशय नियोजनबद्ध आयोजन पाहायला मिळते इथे. खरोखरच पद्मशाली चषक 2024चे आयोजन केलेलं आहे पद्मशाली रायडर्स संघाने. एकंदरीत 55 पेक्षा जास्त पाहुण्यांनी इथे हजेरी लावली आणि प्रत्येक सामन्यावेळी पाहुण्यांची हजेरी प्रार्थनीय होती आणि प्रत्येक पाहुण्यांचा आम्ही सन्मानही केला आमच्या संघाच्या वतीने आणि आताही सन्मान केला जातोय. गंगाधरजी पारपेले हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. गंगाधरजी पारपेले यांचा सन्मान केला जाईल. मी शुभाजी बत्तीने आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गंगाधरजी पारपल्ली यांचा सन्मान करायचे आहे. या गंगाधरजी आपण समोर या, आपला सन्मान केला जाईल. सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक. बघा ज्येष्ठ नागरिक आहेत मात्र क्रिकेटपासून स्वतःला दूर ठेवू शकले नाहीत. आपल्या समाजावर त्यांचं प्रेम आहे, आपल्या मुलांवर, आपल्या या बंधूंवर त्यांचं प्रेम आहे, म्हणून ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले.
खूप खूप धन्यवाद गंगाधरजी, ज्यांनी ज्यांनी आपल्याला चतुर्थ, तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचे असे सर्वात महत्त्वाचे पारितोषिक दिलेले आहेत. असे दानशूर दाते श्री सुरेशजी कॅरमकोंडा यांचा उचित सन्मान होणार आहे. सुभाषजी बत्तीने आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या दानशूर दात्यांचा सन्मान करायचे, भव्य सन्मान करायचे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. चौथ्या क्रमांकाचं 4 पारितोषिक देण्यासाठी सुद्धा मोठं मन लागते, ते हृदय लागतं, तो दानशूरपणा लागतो. आणि हे काम केलेलं आहे सुरेशजी कॅरमकोंडा यांनी. एकंदरीत 4 प्रकारची बक्षिसं आम्हाला बहाल केलेली आहेत, पुरस्कृत केलेले आहेत. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथ्या क्रमांकाची बक्षिसं. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय अजयजी डिकोडा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा उचित सन्मान केला जाईल. अजयजी डिकोंडा यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सुभाषजी आपणास की आपल्या शुभ हस्ते अजयजी यांचा सन्मान करायचा आहे. सत्तर धावांचं आव्हान आहे. धावफलकावर धाव आहे 1. अजय कोकुला हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा उचित सन्मान केला जाईल. अजयजी या, आपण समोर या. सुभाषजी बत्तीनी यांच्या शुभ हस्ते अजयजी कोकुला यांचा सन्मान केला जातोय. प्रेमाची शाल, मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. सन्माननीय बुधाराम सिनू यांचे सुद्धा सन्मान होते अजयजी यांचं. त्यानंतर बुधारामजी सिनू हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचाही उचित सन्मान केला जाईल. सन्माननीय बुधारामजी सिनू यांचा सन्मान केला जातोय. माईची प्रेमाची शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. ओमप्रकाश, लसित मलिंगा, भरतजी गालपेल्ली इथे उपस्थित आहेत. भरतजी गालपेल्ली या, आपण त्यांचा सुद्धा उचित सन्मान केला जाईल. मायेची शाळ, प्रेमाची शाळ, पुष्पगुच्छ. त्यानंतर एक या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह. फक्त धावा आलेल्या आहेत त्या 3 षटक, 66 धावांची आवश्यकता. सदुसष्ट धावांची गरज. रमेशजी वेमूल आपण इथे आहात प्रेक्षकांमध्ये या, आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. रमेशजी वेमूल, अवांतर धाव. रमेशजी आपण इथे आलेला आहात, आपला लगेच आम्ही उचित सन्मान करू इच्छितो. या, मी सुभाषजी बत्तीने आपणास विनंती करतोय की आताच विराजमान झालेले रमेशजी वेमूल यांचा सन्मान करायचा आहे. देर आहे मगर दुरुस्त आहे. षटकार. रमेशजी वेमूल यांचा सन्मान केला जातोय.
जसा हवा तसा सेमीफायनलचा सामना झालेला नाहीये. प्रेक्षकांना अपेक्षा होती, इथे मात्र चौकारानंतर षटकारानंतर चौकार येतोय. धावसंख्या थोडे वाढते 15. 55 धावा दूर आहे संघ अजूनही. अशक्य असं काही नाही, शक्य होऊ शकते. 14 चेंडू 55 धावाची आवश्यकता. पुढे सात खेळण्याचा प्रयत्न. 13 चेंडू 54. 13 चेंडू 54 धावांची गरज. क्षमा असावी, 14 चेंडू आहेत अजूनही. एक वाईट त्याच्यामध्ये चेंडू होता. इथे मात्र मोठा फटका आहे. ते क्षेत्ररक्षक आहे. या आधीच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 0. बारा चेंडू 51. 25 50ची सरासरी. प्रतिकार पाहायला मिळत नाहीये. धनराज या गोलंदाजाने 3 धावा दिल्यात. हरता संघ या आधीच्या सामन्यामध्ये जिंकला आणि मला तर वाटते अंतिम फेरीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करू शकते. हरण्याच्या मार्गावर होता हा संघ. आता धनराज यांनी जो षटक हाताळलं तिसरं, तिथून काया पलट झाला पूर्ण. आता एका चषकाला तरी त्यांचा हात लागेल, पहिल्या क्रमांकाच्या किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या. अति धावा नाहीत. अति झाल्यावर क्षेत्ररक्षण करू. मात्र इथे एखादा फलंदाज जर लयात आला ना, आता अंतर खूप वाढत चाललेलं आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका आता आवश्यक असेल, कारण चेंडू शेष आहेत ते फक्त 8 आणि धावा 46. क्लीन बॉल. आता मात्र प्रत्येक चेंडूवर षटकार मारता तरी तुम्ही संघ तुमचा सामना जिंकू शकत नाही.
चला निर्धाव निर्धाव चेंडू शेवटचे षटक आणि धावा झालेल्या आहेत त्या 46 धावांची आवश्यकता प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 8 धावा कराव्या लागतील प्रत्येक चेंडूवर 8चा फटका मारावा लागेल शक्य आहे हे नाही औपचारिकता बाकी घाई करा चला पटकन 6 चेंडू टाकून घ्या कर्णधार प्रतिस्पर्धी संघाचा या इथे षटकार राजूला षटकार मारला म्हणून त्याला चिडवतायत बघा राजू सारख्या गोलंदाजाला षटकार मारला म्हणून त्याचे प्रतिस्पर्धी त्याला चिडवतायत जय भवानी संघ आपला कर्णधार इथे लगेच तयार ठेवायचा आहे जय भवानी संघ आपला कर्णधार या सिंगरवार मोटर्स टॉस बॉक्सच्या शेजारी येऊन आपण राहायचं आहे क्लीन बॉल अंतिम फेरीचा आता नाणेफेक होणार आहे हार्ड लक कारिवली गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय श्री उमाकांतजी पाटील त्यानंतर आम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे ज्यांनी पारितोषिक दिलेले आहे असे सन्माननीय श्री सुरेशजी करमकोंडा तसेच अजयजी डिकोंडा आपणही या आपण नाणेफेक करून घेऊया अंतिम फेरीचा आजच्या या पद्मशाली चषकाचा अंतिम नाणेफेक अंतिम फेरी अंतिम नाणेफेक 2024 ची या चषकाची पद्मशाली चषक 2024 ची दोन संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत विद्यमान उपसरपंच सन्माननीय उमाकांतजी पाटील आमच्या सोबत आहेत या दोन्ही संघाचे कर्णधार बीसीसी स्पोर्ट ज्यांनी आताच विजय संपादन केला आणि त्यांच्यासोबत असेल जय भवानी
तर पाहुण्यांकडे मी कॉईन सुपूर्द करतोय अंतिम फेरीचा सर्वात महत्वाचा हा नाणेफेक. उमाकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. बीसीसी संघाचा कर्णधार हेड म्हणाला होता, मात्र कॉलिंग आले टेल आणि जय भवानी संघ नाणेफेक जिंकतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण बेस्ट ऑफ लक द्या आणि असं नसतं हा. सदर सामना हा 3 षटकांचा आहे. मान्य आहे 3 षटकांचा. दोघांना तुम्हाला मान्य असेल तर ज्यांना नंतर फलंदाजी करायची आहे त्यांना कदाचित थोडंसं अवघड जाऊ शकते. ठीक आहे, दोन्ही संघाच्या कर्णधारांना मान्य आहे. तुम्ही नाणेफेक जिंकलेले आहात. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेणार आहे आम्ही. ठीक आहे, चला क्षेत्ररक्षण घ्या आणि त्यानंतर आम्हाला सहकार्य करा फक्त, कारण त्यांना फलंदाजी नंतर करायची, तुम्हाला नंतर फलंदाजी करायची आहे. त्याची जबाबदारी तुम्हीच आता पार पाडायची आहे. राजू बंडी स्टेजवर यायचंय. राजू बंडी. जय भवानी संघ त्वरित आपले क्षेत्ररक्षण सजून घ्या. 4 ओव्हर बोलतात ते. विचार त्यांना. आपले राजू बंडी. अरे लेना राजू बंडीने यांनी 3 सिक्स लगातार मारले. केतन सिंगरवारच्या तर्फे ना 500 रुपयाचा हे देणार आहे. ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स पुरस्कृत केलेला आहे त्यांच्या वतीने तब्बल 3 षटकार मारले लगातार. त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक केतनजी सिंगरवार यांच्या माध्यमातून. चला मैदान खाली करा. मॅन ऑफ द मॅच शिनू. लवकर यायचं. शिनू चाटला. हॅलो, तुमच्या आग्रहाखातर आम्ही 4 षटक ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे आपण मैदान खाली करा पटकन. मैदान खाली करा लवकर. 3 षटक. शिनू चाटला. दोन्ही संघाचे